मागच्या काही दिवसांमध्ये आयटी सेक्टरच्या काही शेअर्स मध्ये 9% जास्त रॅली पाहायला मिळाली, जसं की विप्रो असेल, इन्फोसिस असेल, टीसीएस असेल. ही आयटी सेक्टरसाठी एक चांगली खबर आहे. पण अशा काही गोष्टी झाल्या की मागच्या 15 दिवसांमध्ये आयटी सेक्टरमध्ये जी काही तुफान रॅली आली आहे ती मागच्या 5 वर्षाच्या कंपेअर करता एक मजबूत आणि सस्टेनेबल रॅली आहे. तर बऱ्याच जणांना वाटतंय की ऍक्च्युली भारत पाकिस्तान जे युद्ध होणार होतं ते स्टॉप झाल्यामुळे झालंय, पण लक्षात ठेवा यापेक्षा एक वेगळं रिझन आहे याच्यामध्ये. ओके, कारण आयटी सेक्टरला भारत पाक युद्धाचा जास्त फरक नाही पडणार, कारण याला फरक पडतो अमेरिकन मार्केटचा. आणि अमेरिका आणि चायनाचा जो ट्रेड वॉर होता, ओके, तो थोडा कमी होताना दिसतोय आणि याच्यामुळे थोडे आयटी सेक्टर पॉझिटिव्ह होतोय. कारण ट्रेड वॉर जो चायना बरोबर होता याच बरोबर तो इंडिया बरोबर होता आणि याच्यामध्ये बरेच सोल्युशन्स निघताना दिसत आहेत की जसं आपण बघितलं याच्यामध्ये की आताच आपण ब्रिटन बरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट केलं की ज्याच्यामुळे आपले बरेच सेक्टर बूम होत आहेत आणि त्यातल्या त्यात हे आयटी पडतंय आणि याच्यामध्ये चांगली संधी आपल्याला याच्यामध्ये दिसते. पण तुम्हाला जर याच्याविषयी अजून डेप्थ मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल की आयटी सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का ना करावी, तर याच्यासाठी मी आपल्या फिनशाक चॅनलवर एक इन डेप्थ मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तिथे जावा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा आणि इन्व्हेस्टमेंट करायची का नाही ह्याचं प्रॉपर रिझन मिळवायचा प्रयत्न करा.